नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक असं सुंदर आणि मजेदार धडा शिकणार आहोत. धड्याचे नाव आहे कन्व्हर्सेशन स्टार्टर्स. आता इथे कन्व्हर्सेशन म्हणजे काय, तर दोन किंवा अधिक व्यक्ती किंवा लोक एकत्र बोलत असतील, गप्पा मारत असतील किंवा संभाषण साधत असतील, तर त्याला आपण कन्व्हर्सेशन म्हणतो. आणि स्टार्टर म्हणजे सुरुवात. म्हणजे कन्व्हर्सेशन स्टार्टर्स हे संभाषण किंवा बोलण्यासाठी सुरू करण्यासाठी केलेले प्रश्न. म्हणजेच एखाद्या सपोज तुम्ही एखाद्या अननोन पर्सनला किंवा अनोळखी पर्सनला भेटत आहात किंवा तुम्ही बस स्टॉपला आहे किंवा स्कूलमध्ये तुम्ही ऑफिसमध्ये गेला आहात आणि तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीची माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही सुरुवातीला त्यांना हाय हॅलो कराल आणि तुम्हाला जे प्रश्न पडले आहेत ते क्वेश्चन्स तुम्ही विचारता. म्हणजेच काय करता, तुम्ही त्यांच्याबरोबर कन्व्हर्सेशन स्टार्ट करता, संभाषण सुरू करता, त्यांच्याशी बोलता. या ह्या सर्व गोष्टी कन्व्हर्सेशन स्टार्टर्समध्ये येतात. तर आज आपण शिकणार आहोत 6 मुद्दे. लेट्स टॉक अबाउट वेदर, लेट्स टॉक अबाउट बर्थडे, लेट्स टॉक अबाउट व्हॅकेशन, लेट्स टॉक अबाउट कलर्स, लेट्स टॉक अबाउट फेस्टिवल अँड लेट्स टॉक अबाउट गेम्स. म्हणजेच नवीन मित्रांशी कसे बोलायचे, त्याचबरोबर कोणते सोपे प्रश्न विचारायचे आणि इंग्रजीमध्ये आत्मविश्वासाने कसे बोलायचे. म्हणजे बराच वेळा आपल्याला असं होते की आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचे असते, पण बरेच शब्द आपल्याला किंवा व्होकॅब्युलरी माहीत नसते. तर अशा वेळी आपण काय आणि कसे प्रश्न विचारले पाहिजेत आणि कोणते सोपे प्रश्न विचारले पाहिजेत ते आपल्याला पाहायचे आहेत. आता इथे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या मित्रांशी बोलता का? तुम्ही जर तुमच्या मित्रांशी बोलत असाल तर कमेंट बॉक्समध्ये हो किंवा नाही किंवा येस और नोमध्ये सांगा. आता मग तुम्ही काय बोलता तेही सांगा. काय बोलता, तर आता तुम्ही स्कूलमध्ये आहात समजा, तर काय म्हणणार स्कूलमध्ये गेल्यानंतर की आज आपण कोणता तास आहे किंवा पिरियड कोणता आहे, कोणते पिरियड आहेत किंवा शाळेमध्ये आज आपण ब्रेकनंतर काय खेळायचं, असे तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना प्रश्न विचारता. बरोबर? मग या धड्यात अशाच विषयांवर आपल्याला बोलायला शिकायचं आहे. तर पहिले पॉईंट काय आहे, लेट्स टॉक अबाउट वेदर. लेट्स टॉक अबाउट वेदर म्हणजे वेदर मीन्स हवामान. आता आपण रोज पाहतो की कधी ऊन असते, तर कधी पाऊस असतो, कधी थंडी असते. मग जे काही हवामान म्हणजे वेदर असते, तर ते कसे त्याच्यासाठी प्रश्न विचारायचे ते आपण पाहणार आहोत. विच वेदर डू यू लाईक मोस्ट. आता तुमच्या एखाद्या मित्रमंडळी किंवा फ्रेंड्सला तुम्हाला विचारायचे आहे, विच वेदर डू यू लाईक मोस्ट. म्हणजे तुला कोणतं हवामान, कोणता ऋतू असं म्हटलं तर हवामान जास्त आवडते. तर तुमचा जो कोणी फ्रेंड असेल किंवा मित्र असेल, जो कोणी समोर पर्सन असेल, तो तुम्हाला 3 गोष्टींमध्ये आन्सर देऊ शकतो की मला रेन आवडते किंवा मला विंटर आवडते किंवा मला समर आवडतो. म्हणजे समर मीन्स उन्हाळा, विंटर मीन्स थंडी आणि रेन पाऊस. या गोष्टी तर तुम्हाला माहीत आहे. आता तुम्हाला सपोज विचारायचं आहे की हाऊ इज वेदर टुडे. आज काय वेदर आहे? पाऊस आहे, ऊन आहे की थंडी आहे? हे जर विचारायचं असेल तर तुम्ही कसा प्रश्न विचारणार आहे इंग्लिशमध्ये त्यांना? हाऊ इज वेदर टुडे. हाऊ इज वेदर टुडे अँड विच वेदर डू यू लाईक मोस्ट. कोणता तुम्हाला हवामान किंवा वेदर आवडते? तर विच वेदर डू यू लाईक मोस्ट. अशा पद्धतीने तुम्हाला समोरच्या व्यक्तीला किंवा फ्रेंडला प्रश्न विचारायचा आहे. आता इथे हाऊ इज वेदर टुडे असं म्हटल्यानंतर जर ऊन असेल तर समोरील पर्सन तुम्हाला किंवा जे कोणी असेल तुमच्या ते काय बोलेल? टुडे इज सनी. जर पाऊस असेल तर टुडे इज रेनी अँड ढगाळ वातावरण असेल किंवा पाऊस येणार असेल असं वातावरण असेल तर टुडे इज क्लाउडी. ओके. नाव नेक्स्ट, लेट्स टॉक अबाउट बर्थडे. आता तुम्ही तुमच्या फ्रेंडबरोबर बर्थडेबद्दल तुम्ही गप्पा मारत आहात. तर तुमच्या फ्रेंडला तुम्हाला विचारायचं आहे की तुझा बर्थडे कधी असतो? तर तेव्हा तुम्ही काय विचारणार आहात? व्हेन इज युअर बर्थडे. ओके. मग त्याच्यानंतर ते बोलतील माय बर्थडे ऑन 26 जानेवारी, 26 फेब्रुवारी, व्हॉटएव्हर जे काही असेल ते सांगतील. नेक्स्ट, व्हॉट इज द बेस्ट गिफ्ट यू हॅव एव्हर गॉट ऑन युअर बर्थडे. सगळ्यात छान असं कोणतं गिफ्ट तुम्हाला मिळालेलं आहे तुमच्या बर्थडे दिवशी, असा जर क्वेश्चन करायचा असेल तर व्हॉट इज द बेस्ट गिफ्ट यू हॅव एव्हर गॉट ऑन birthdays or your birthdays. Then that friend will tell you, I got a bicycle, I got a storybook, I got a nice dress, whatever what he get or she get, they will tell you. Next, let's talk about vacation. आता तुम्हाला जर सुट्टीबद्दल किंवा व्हॅकेशनबद्दल विचारायचं आहे की तुम्हाला सुट्टी कशी गेली किंवा सुट्टीला तुम्ही कुठे फिरायला गेलेला होता किंवा कधी सहलीला गेला आहेस का, तर अशा वेळी तुम्ही कसे क्वेश्चन्स करणार आहे. म्हणजे थोडक्यात इथे तुम्ही कसे क्वेश्चन्स विचारताय समोरच्याला किंवा तुम्ही कसे फ्रेम करतायत ते क्वेश्चन्स कसे तयार करतात, या गोष्टी सगळ्या इथे मॅटर करतात किंवा इम्पॉर्टन्स दिले जाते. हॅव यू एव्हर बीन ऑन ए व्हॅकेशन. तुम्ही कधी सुट्टीला गेलेला आहात का? विच प्लेस डिड यू विजिट. तुम्ही कोणत्या ठिकाणी गेला होता? वेअर वुड यू लाईक टू गो ऑन द नेक्स्ट व्हॅकेशन अँड वाय. नेक्स्ट व्हॅकेशनला तुम्हाला कुठे जायला आवडेल किंवा का
असाही तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. तर तुम्हाला असे आन्सरही मिळू शकतात. येस, आय हॅव visit to Mahabeshwar and I want to go next time in Goa because it is beautiful, because there is a beautiful beaches. Like this front person or जे कोणी असेल ते तुम्हाला असे आन्सर देऊ शकतील किंवा अजून काहीतरी वेगळे आन्सर असतील. पण हा सगळा कन्व्हर्सेशनचा पार्ट असेल. लेट्स टॉक अबाउट कलर. आता कलर्समध्ये तुम्हाला कलर्सबद्दल कोणाला विचारायला सांगितलं किंवा गप्पा मारायला सांगितलं तर तुम्ही काय विचारू शकता? तुला कोणता जास्त कलर आवडतो? तुला कोणत्या कलरचं फ्रूट म्हणजे फळ खायला आवडतं? जास्त तुझ्याकडे कोणत्या कलरचे ड्रेस आहेत? असे तुम्ही क्वेश्चन करू शकता. आपल्या इंडियाचा फ्लॅग आपलं कोणत्या कलरचा आहे? व्हॉट इज युअर मोस्ट फेवरेट कलर? व्हॉट इज द कलर ऑफ युअर फेवरेट फ्रूट? टॉक अबाउट नॅशनल फ्लॅग आणि अजून बरेच काही क्वेश्चन्स तुम्ही विचारू शकता. नेक्स्ट काय आहे? लेट्स टॉक अबाउट फेस्टिवल. आता यामध्ये तुम्हाला कोणता सगळ्यात जास्त फेस्टिवल आवडतो? का आवडतो तो फेस्टिवल? असे तुम्ही क्वेश्चन करू शकता किंवा टॉक अबाउट नॅशनल, आपले नॅशनल फेस्टिवल कोणते आहेत हेही तुम्ही विचारू शकता. आता फर्स्ट काय आहे? विच फेस्टिवल डू यू लाईक? कोणता फेस्टिवल जास्त? तर मोस्टली सर्वांना दिवाळी आवडते, कारण की दिवाळी व्हॅकेशन असते आणि तेव्हा तुम्हाला खूप सारे गोड पदार्थ खायला मिळतात, फटाके मिळतात, न्यू ड्रेस मिळतात. तर तुम्ही त्याच्यावरही क्वेश्चन करू शकता. व्हॉट डू यू लाईक मोस्ट अबाउट इट? त्यामध्ये काय तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते? की डेकोरेट घर केलेलं असते म्हणून, किंवा खूप सारे आय गॉट सो मेनी क्रॅकर्स दॅट टाईम, और आय गॉट मोर ड्रेसेस, और आय एम गेटिंग सो मेनी स्वीट फॉर टू ईट, असंही तुम्ही बोलू शकता. टॉक अबाउट नॅशनल फेस्टिवल सेलिब्रेट इन अवर कंट्री. आता नॅशनल फेस्टिवल कोणते आहेत आपल्या कंट्रीचे? 15 ऑगस्ट, 26 जानेवारी अँड 2 ऑक्टोबर. हा सुद्धा क्वेश्चन करू शकता. नेक्स्ट काय आहे? लेट्स टॉक अबाउट गेम्स. विच गेम्स डू यू लाईक टू प्ले अँड वाय? कोणता खेळ तुम्हाला जास्त आवडतो आणि का? त्याचबरोबर तुम्ही स्कूलमध्ये खेळता का? व्हॉट गेम्स डू यू, आणि जर खेळत असाल तर कोणते खेळ खेळता? व्हॉट गेम्स डू यू प्ले इन युअर स्कूल? टॉक अबाउट इंडोर आउटडोर गेम्स ऑफ युअर लाइकिंग. आणि तुम्हाला इंडोर म्हणजे घरात बसून खेळण्याचे किंवा घरात खेळण्याचे, किंवा आउटडोर म्हणजे बाहेरचे कोणते खेळ खेळायला आवडतात? असे बरेच क्वेश्चन्स तुम्ही विचारून संभाषण किंवा कन्व्हर्सेशन स्टार्ट करू शकता. Let's read and complete. Now here you have to complete this filling the blanks. So let's start. I am. What is your name? You have to put in this. I am in grade 4th standard. The name of my school is what is your school name? You have to put it in this lines. In my family there are how many members in your family? You have to write down here. I like to play football, cricket, and which game do you like most? You have to write down here. Now next is prepare a simple conversation on the given topics and present them in groups. Now you have to give conversation on this below topic. म्हणजे तुम्हाला इथे हे जे खाली दिलेले आहे टॉपिक, ॲट द पिकनिक, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, लंच टाईम, ॲट बस स्टँड. मग तुम्ही कसं कन्व्हर्सेशन कराल? ग्रुपमध्ये तुम्हाला हे करायचं आहे. 2 ग्रुप करायचे आहेत आणि त्यामध्ये कन्व्हर्सेशन तुम्ही ट्राय करायचं आहे की तुम्ही काय बोलाल. तर आता मी इथे एक्झाम्पल 2 पर्सन बोलत आहेत असं इमॅजिन करते, सपोज करते आणि सांगते. आता ॲट द पिकनिक सपोज देर आर 2 पर्सन्स आर देअर, नीता अँड राहुल. तर मग नीता अँड राहुल, मग नीता काय बोलेल? हॅलो राहुल, हाय राहुल, आर यू हॅपी? येस. राहुल बोलेल येस आय एम. व्हॉट डू यू हॅव इन युअर बॅग? रिया विल से व्हॉट डू यू हॅव इन युअर बॅग? Rahul, I have sandwich and juice. Then Neeta will say, let's eat together. Rahul will say, yes, let's enjoy our picnic. And everybody will say, thank you. Now next is drawing competition. Now drawing competition, teacher and students. Good morning, children. Good morning, ma'am. Are you ready for drawing competition? Yes, ma'am. What will you draw? I will draw a tree. I will draw a house. Now a student will say, now teacher will say, very good, draw neatly. Thank you, ma'am. Now next, lunch time conversation कसं असू शकतं? Hello Sita, hello Amit, it is lunch time. Yes, let's eat. What do you have? I have chapati and vegetable. I have rice and dal. Let's share our food. Thank you. Now at the bus stand, how you'll talk? Hello uncle, hello Rahul, when will bus come? The bus will come in 5 minutes. Which bus is this? This is Satara bus. Thank you uncle, you are welcome. अशा पद्धतीने तुम्ही कन्व्हर्सेशन करू शकता. नाव हिअर लिसन अँड रिपीट. आता हे काय आहेत? तर हे लिंकिंग वर्ड्स आहेत. म्हणजे 2 सेंटेन्स किंवा 2 सेंटेन्स जेव्हा तुम्ही एखाद्या वर्डनी जोडता तेच असतात लिंकिंग वर्ड्स. मग ते काय आहेत? चला आता मग बघूया. आता हे लिंकिंग वर्ड्स कसे यूज करतो? नेक्स्ट, देन, फॉर एक्झाम्पल, सच ॲज, लाईक, फायनली, बट, बोथ, सो, बिकॉज, देअरफॉर, ॲट लास्ट, फर्स्ट, आफ्टर दॅट, अँड, टू, ऑल्सो, इन द एंड. तर हे कसे यूज करतात? सपोज एक तुम्हाला विचारलं की व्हॉट डू यू
do in morning? What did you do in the morning? Then you have to say, first I wake up. Then you'll use this. Then I brush my teeth. After. Is there after? After. I After that I go to school. And finally here I come home. अशा पद्धतीने तुम्ही ते लिंकिंग वर्ड्स किंवा जोड शब्द वापरू शकता. रीड द क्वेश्चन्स अँड राईट देअर आन्सर गिवन बॉक्सेस. वेन इज युअर बर्थडे? यू हॅव टू राईट डाऊन युअर बर्थडे हिअर. वाय आर यू हॅपी सो हॅपी? इफ यू आर हॅपी यू हॅव टू राईट डाऊन वाय यू आर हॅपी. व्हॉट आर यू डुईंग? आता इथे तुम्ही काय करत असाल तेच सांगायचं आहे. सपोज रीडिंग बुक, प्लेईंग फुटबॉल, वॉट एव्हर. हाऊ आर यू? कसे आहात तुम्ही? आय एम फाईन. हू इज युअर गाईड? माय टीचर. Where are you going? In Bajar, Bajar or Satara or Pune or Mumbai. Which is your favorite season? I like winter. असे तुम्ही वेगवेगळे आन्सर्स देऊ शकता. आता इथे डिफिकल्ट वर्ड्स कोणते कोणते आले तर कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण, वेदर हवामान, बर्थडे वाढदिवस, वॅकेशन सुट्टी, फेस्टिवल सण, फेवरेट आवडता, नॅशनल राष्ट्रीय, इंडोअर घरातील, आउटडोअर बाहेरील, गाईड मार्गदर्शक, ग्रेड इयत्ता. तर मुलांनो आज आपण कन्व्हर्सेशन स्टार्टर हा धडा पाहिला. या धड्यात आपण हवामान, वाढदिवस, सुट्टी, रंग, सण आणि खेळ म्हणजेच वेदर, बर्थडेज, वॅकेशन, कलर्स, फेस्टिवल, गेम्स अशा बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली किंवा प्रश्न विचारले आणि त्यांची सोपे उत्तरे कशी द्यायचे तेही शिकलो. तर रोज तुम्ही तुमच्या मित्रांशी, आईबाबांशी पण असे प्रश्न विचारून इंग्रजीत बोलण्याचा किंवा इंग्लिशमध्ये बोलण्याचा सराव करू शकता, प्रॅक्टिस करू शकता आणि अशी प्रॅक्टिस केल्याने तुमचे इंग्लिशसुद्धा चांगले होऊ शकेल. तर धन्यवाद. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका.